तर शेतकरी बांधवांनो, ह्या मशीनची आपल्याला काळजी खूप घेणे आहे. कारण हे स्टार्ट झाल्यावर त्याचा रोट्या जर निब्बर लागलं तर त्या निब्बरमध्ये रोट्या याचा म्हणजे टेकत नाही खाली आणि आपल्याला समोर घेऊन पळतो. अशा वेळेस आपल्याला खूप काळजी घेणे असते. कारण जेव्हा बी समजा नरम लागेल, दगड लई त्याच्या रोट्याखाली येईल, त्यावेळेस हे आपल्याला पटकन पुढं ओढून घेतं आणि त्यानं समोर ओढत असताना आपला पाय त्या रोट्यामध्ये जाण्याची शक्यता 99% असते. तर आपण याला कधीही जेव्हाही आपल्याला टर्न करायचं, याचा रोट्या बंद करून घ्यायचा. रोट्या बंद असला म्हणजे त्याला अपघात होण्याची चान्सेस खूप कमी असतात, म्हणजे नसतातच जवळपास. पण बरेचसे शेतकरी त्याचा रोट्या बंद न करता घाई गडबडीमध्ये त्याला समोर तसंच टर्न करत्या. तर माझी सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती आहे की आपण हे मशीन चालवत असताना घाई अजिबात करू नका. थोडं काम कमी झालं हरकत नाही, पण घाई करू नये. दुसरं काही काम असेल तर ते करा पहिले, नंतर हे करा. पण ते काम बाजूला ठेवायचं आणि हे घाईघाईत करायचं आणि मग ते करायचं, असं जर आपण करत असेल तर बऱ्याच वेळेस त्या घाई गडबडीमध्ये अपघात होतो. त्याचा पायाला नुसतं पॅन्ट जरी त्याने पकडले तर आपला पूर्ण पाय, पूर्ण शरीर इथपर्यंत ते रोट्या घेतं. बरेचसे असे अपघात झाले, कोणाचे पाय गेले, कोणाचे म्हणजे पूर्ण त्याचा डेथ झालेले, मृत्यू झालेला आहे या पॉवर विडरने. तर कृपया आपण याची जास्तीत जास्त काळजी घ्यावं, यासाठी मी हा खास व्हिडिओ आपणास बनवून टाकत आहे. कारण आमच्या निदर्शनात असे आले की जे जवळचे पाहुणे असतील किंवा नातेवाईक असतील, ते 2-3 लोकांचं अपघात या मशीनमुळे झालं. म्हणून माझ्या असं लक्षात आलं की आपणही एक छोटासा व्हिडिओ तयार करावा आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं किंवा आपण याची काळजी घ्या म्हणून. तर शेतकरी मित्रांनो, हे तुम्ही सूचना समजा किंवा अधिकार समजा किंवा तुम्हाला काय जे समजायचं ते समजा. पण मी सांगतो एवढं तुम्ही लक्षात घ्या की जेव्हाही तुम्हाला हे मशीन बांधून टर्न करायचं असेल, त्यावेळेस रोट्या चालू ठेवू नका. रोट्या बंद करा. रोट्या बंद करूनच त्याला फिरवा. आणि जेव्हा आपण रिवर्स टाकतो त्यावेळेसही लक्षात घ्या की याचा रिवर्स टाकलेला आहे. बऱ्याच वेळेस असं होतं की रिवर्स टाकलेला असतो आणि आपल्याला असं वाटतं की हे आपण समोर चाललो, परंतु ते समोर न जाता पाठीमागे आपल्या अंगावर येत असतं. तर मेहरबानी करून रोट्या बंद करून काळजी घेऊनच चालवा.